नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून एक फार सुंदर विचार देणारा प्रसंग तुमच्याशी शेअर करते. एका विमानात हा प्रसंग घडला. AI 888 क्रमांकाचं बिझनेस क्लासचं विमान सिंगापूरहून मुंबईकडे निघणार होतं. चेक इन काउंटरवर एक वयोवृद्ध गृहस्थ आले. साधा फिका शर्ट, खाकी पॅन्ट, पायात प्लास्टिकच्या चपला आणि हातात एक जुनी कापडाची पिशवी, एवढंच त्यांचं सामान. कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि मग तिकिटाकडे. बिझनेस क्लासचं तिकीट. ते थोडेसे थबकले, पण आदरानं त्यांना VIP लाऊंजमध्ये त्यांनी नेलं. सीट नंबर होता 1A. सर्वात महागडी सीट ती त्यांची होती. एअर होस्टेस थोडीशी गोंधळली, पण नम्रतेनं तिनं विचारलं, सर, तुमचं तिकीट मी पुन्हा बघू शकते का? गृहस्थ हसले. शांतपणे त्यांनी त्यांचं तिकीट त्या एअर होस्टेसच्या हाती दिलं. तिकीट खरंच बिझनेस क्लासचंच होतं, पण तिच्या नजरेत अजूनही शंका होतीच. शेजारच्या 1C सीटवर बसलेला तरुण सुटाबुटात होता, हातात रोलेक्सचं घड्याळ. त्यानं त्या आजोबांकडे वर खाली पाहिलं आणि फोनकडे नजर वळवली. विमानानं टेक ऑफ घेतलं. जेवणाची वेळ झाली तेव्हा एअर होस्टेसनं जेवण वाढून आणलं. वाग्यू बीफ, फ्रेंच वाईन, इटालियन ब्रेड आणि डेझर्टसाठी पन्ना कोट्टा हा मेनू होता. त्या वयोवृद्धानं हळूच विचारलं, माफ करा, मला जेवण मिळेल का? एअर होस्टेस थोडं हसली, पण शांतपणे म्हणाली, सर, आज बिझनेस क्लासचं जेवण लिमिटेड आहे. नियमित VIPंनाच प्राधान्य दिलं जातं. आशा करते की तुम्ही समजून घ्याल. ते फक्त हसले, काही बोलले नाहीत. काही प्रवासी कुजबुजले. बिझनेस क्लासचं तिकीट घेतलंय, पण क्लास दिसत नाहीये. 2 तास ते शांतपणे खिडकीबाहेर बघत राहिले. विमान मुंबईला उतरलं. ते सर्व प्रवासी उतरले, पण त्या गृहस्थांना थांबायला सांगितलं गेलं. अचानक केबिनचं दार उघडलं. काळ्या सूटमधले काही लोक आत आले. संपूर्ण विमान शांत झालं. आघाडीचा अधिकारी नम्रतेने वाकला, म्हणाला, सर, स्वागत आहे. उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. सुरक्षेच्या कारणास्तव तुम्हाला सामान्य प्रवासी म्हणून प्रवास करावा लागला. प्रधानमंत्री कार्यालयातनं थेट आदेश आले होते तसे. हे ऐकताच सगळे प्रवासी, एअर होस्टेस, पायलट आणि ते बिझनेस क्लासमधले सुटाबुटातले लोक थबकले. एअर होस्टेस घाबरून पुढे आली. सॉरी सर, मला माहीत नव्हतं, मी ओळखलं नाही. ते शांतपणे म्हणाले, बेटा, मी पण सांगितलं नव्हतं की मी कोण आहे. माणूस ओळखायचा असेल तर कपड्यांनी नाही, वागणुकीनं ओळखा. ते उठले, जुनी पिशवी उचलली आणि बाहेर गेले. एअरपोर्टवर ब्लॅक BMW आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा ताफा त्यांची वाट बघत होता. कॅमेरे चमकले. त्या तरुणाला तेव्हाच कळलं, ज्याला तो गरीब म्हातारा समजत होता, तो भारताच्या संरक्षण संशोधन संस्थेचा माजी प्रमुख वैज्ञानिक होता, डॉक्टर अनंत अय्यर, ज्यांच्या संशोधनामुळे भारतीय वायुसेना आजही आकाशात उडते आणि ज्यानं आपल्या आयुष्यातले 40 वर्ष देशाच्या संरक्षणासाठी बहाल केले. जाताना त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, विमान आकाशात असो वा जमिनीवर, उंची कपड्यांनी नाही, कर्मांनी ठरते. या प्रसंगावरून बोध हाच घ्यायचा की कधीही एखाद्याला त्याच्या कपड्यांवरून, बोलण्यावरून किंवा साधेपणामुळे कमी लेखू नका. कारण जे सर्वात साधं दिसतं ना, तेच अनेकदा सर्वात महान असतं. पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.